Hello students, welcome back to our channel. Today we are going to take mostly asked question or important question for SSC board exam on lesson number 6, 7, 8. Okay, let's get started. Now, lesson number 6, refraction of light. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये हे एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तुम्हाला. क्वेश्चन फर्स्ट आहे व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही कन्सेप्ट काय आहे ती तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करायला येऊ शकते. नेक्स्ट आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये स्नेल्स लॉ एक आहे, तर तो तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतो. तो स्नेल्स लॉ नावाने येऊ शकतो किंवा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, देन थर्ड आहे व्हाय स्टार्स आर ट्विंकल. तर स्टार्स ही एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये व्हाय स्टार्स आर ट्विंकल हा मोस्टली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. स्टार का लुकलुकतात. देन फोर्थ क्वेश्चन आहे तुमचा डिस्पर्जन ऑफ लाईट. तर डिस्पर्जन ऑफ लाईट जी ट्रायंगलवाली अशी डायग्राम आहे तुमच्यामध्ये, त्यासाठी तो क्वेश्चन आहे. डिस्पर्जन कसं होतं लाईटचं, तो क्वेश्चन आहे. आणि सॉल्व प्रॉब्लेम्स. तर प्रॉब्लेम्स येणार तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या लेसन मधले सगळे एक्झाम्पल्स जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा ही जी डायग्राम आहे ती कसली डायग्राम आहे तुम्हाला दाखवलेली आहे, ती लॉ ऑफ रिफ्रॅक्शनची. तर हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यामध्ये हा जो आहे तो इन्सिडेंट रे आहे, पहिलाच रे आहे सुरुवातीचा, त्याला इन्सिडेंट रे म्हणतात. आणि हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेलेला आहे, म्हणजे हा एअर मीडियम आहे, तो ग्लास मीडियममध्ये गेलेला आहे आणि ग्लास मीडियममध्ये गेल्यानंतर तो चेंज झालेला आहे जो आहे रिफ्रॅक्टेड रे. हा इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे, अशा प्रकारे हा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे. तुम्हाला कोणताही प्रश्न असा असेल जो समजत नसेल तर तुम्ही मला विचारा, कमेंटमध्ये करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता फक्त आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊया. नंतर ही जी डायग्राम आहे ती त्यात तुम्हाला फक्त डिस्पर्जन ऑफ लाईट आहे त्यासाठी मी दिलेली आहे. So now we are on lesson number 7, lenses. First important question is distinguish between concave lenses and convex lenses. Then second is far-sightedness and near-sightedness. Then second important question is image formed by convex lens. Third one is image formed by convex lenses. Concave and convex lenses image formed by. Then fourth question is problems based on lens formula. So what is lens formula? 1 by V minus 1 by U is equal to 1 by F. This is your lens formula. And problem will come based on this lens formula. Then question number 5, human eye and working of its lens with diagram. Question number 6 is uses of concave and convex lenses. And question number 7, draw a figure explaining various terms related to a लेन्स. त्या ह्या सगळ्या टर्म्स आहेत, त्याच्यामधलं तुम्हाला त्या टर्म एक्सप्लेन करायला पण येऊ शकतात किंवा त्याच्यावरती एक फिगर ड्रॉ करायला येऊ शकते. ओके, तर ह्या डायग्राम आहेत इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स आणि इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. तर ह्याच्यामधला क्वेश्चन येऊ शकतो आणि डायग्राम काढायला येऊ शकते किंवा ह्याच्यावरून हा क्वेश्चन येऊन एक्सप्लेन करायला येऊ शकतो विथ डायग्राम. ओके, त्यासाठी हा इम्पॉर्टंट. फक्त हे पॉइंट्स जे मी देते ते करा आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन येणार, हे गॅरंटी आहे. नेक्स्ट ह्युमन आय. त्याच्यानंतर हे ज्या मी बोलली त्या टर्म्स आहेत एक्सप्लेन करायला येतील, त्या सगळ्या टर्म्स आहेत त्या फर्स्ट पेजवरच्याच. नेक्स्ट 8 मेटॅलर्जी. त्याचं आहे तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आणि मला बहुतेक असं वाटतं त्याच्या एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन आहेत, लेसन झाल्यानंतर जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते मला जास्त करून इम्पॉर्टंट वाटत आहेत, त्यामुळे मी तेच क्वेश्चन डायरेक्टली ते मी घेतलेले आहेत. एक्सप्लेन द टर्म्स, मेटॅलर्जी, ओर्स, मिनरल्स, गँग, या सगळ्या एक्सप्लेन करायला येणार तुम्हाला. शिवाय ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम हे येणार. आणि राईट केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग इव्हेंट्स. तर हे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 आहेत लेसन नंबर 8 मधले, ते इम्पॉर्टंट आहेत, तर ते तुम्ही करावेत. बाकी काही जास्त इम्पॉर्टंट नाही, एवढंच करा. आणि या सगळ्या क्वेश्चन बद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी सेपरेटली तो पॉइंट असेल तो एक्सप्लेन करण्याचा एक व्हिडिओ आणेन. ओके, बाय, थँक्स फॉर वॉचिंग.
And if you like this video and if this video will helpful to you, then please like, share and subscribe. That's will helpful to me. Okay, bye.